साहित्य कल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आली अनकंडिशनल लवचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला तर सुरुवात करूया. अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 5. क्षितिज आत येताच अस्वस्थतेमध्ये इकडून तिकडे फिरत होता. त्याला खरं तर आवडत नव्हतं तिथं राहायला. जी मोकळीक हॉटेलमध्ये राहिल्यावर मिळाली असती ती इथं मिळेल असं काही त्याला मनापासून वाटत नव्हतं. त्यात विल्यमची आता सतत गरज पडणार असं वाटू लागलेलं. बॉडीगार्ड विल्यमची आठवण आली तसं त्याने मोबाईलची शोधाशोध सुरू केली आणि त्याच्या पुन्हा लक्षात आलं आपण ट्राउझर नाही तर खाली धोतर नेसलंय. त्याने झरझर नजर तिकडून तिकडे फिरवली आणि मग कुठे त्याला आठवलं आपण आंघोळ करायला गेलो होतो आणि मोबाईल तिथे बाथरूममध्येच विसरून आलोय. अरे यार, मी माझा फोन तिथेच विसरलोय. आता असा जाऊ तरी कसा? त्याने डोक्यावरच हात मारला. एवढ्यात बाहेरून डोअर नॉक झालं. तसं क्षणभर तीच तर नाही ना आली असं वाटून त्याला भीती वाटली. कपडे थोडेसे नीट करत त्याने जाऊन दार उघडलं. त्याने अगदीच थोडंसं दार उघडलं आणि नेमकी तीच बाहेर होती. तुमचा फोन नानी घरातच विसरलेला. कोणाचा तरी फोन येत होता. ती खाली पाहतच फोन पुढे करून म्हणाली, थँक्यू म्हणत त्याने तो वर टोकाला पकडून अगदी अलगद आत घेतला. मी आले तुमचा चहा आणि नाश्ता घेऊन म्हणत ती पटकन निघूनही गेली. दार लावून तो आत आला आणि पहिला कोणाचा फोन कॉल येऊन गेलाय ते पाहू लागला तर मॉमचे 2 मिस्ड कॉल पाहून त्याने लागलीच त्या नंबरवर कॉल लावला. काहीच सेकंदात समोरून कॉल उचलला गेला आणि जान्हवीचा आवाज आला. क्षितिज, काय रे, पोहोचलास ना व्यवस्थितपणे? आणि अरे फोन तरी करायचा होतास पोहोचल्यावर. एकतर रात्रीचा निघाला होतास. काळजी वाटत होती आम्हाला. किती रे जीवाला घोर लावत असतोस. मी ठीक आहे, तशी ही अवस्था नव्हती कॉल करायची. काय रे, सगळं ठीक आहे ना तिथे? आणि कसं वाटलं ते गाव? मॉम, बिलकुल नाही आवडलंय मला. इट्स बोरिंग यार. अगं इथे रूममध्ये बाथरूमच नाहीये. आंघोळ करायची म्हटलं तर खाली जावं लागतंय आणि मला काही लागलं तर सतत त्या लोकांना कसं सांगायचं सांग बरं. आय एम नॉट फीलिंग कम्फर्टेबल हिअर ॲट ऑल. त्याचं बोलून होतंय तोच. अरे ते लोक खूप चांगले आहेत क्षितिज, तू बिनधास्त बोल काही लागलं तर. तसंही विल्यम इथून निघालाय तुझ्या नंतरच, पोहोचेल काहीच वेळात. एकदम समोरून कार्तिकचा आवाज आला. बहुतेक त्यांनी ममाच्या हातातून घेतला घेतला असणार. ओ हो डॅड, तुम्हाला समजत नाहीये. इट्स व्हेरी डिफिकल्ट. सांगणं सोपं आहे, करणं अवघड. काही अवघड नाहीये क्षितिज. विल्यमला सगळं समजावून पाठवलंय. काळजी करू नकोस. तुला हवं ते तू त्याला सांग, तो बघेल काय ते. मग तर झालं. आता काही ऑप्शन ठेवलाय का तुम्ही? ठेवतोय मी. तो रागाने सुस्कारा सोडत फोन कॉल कट करत म्हणाला आणि जरा रागातच बेडवर स्वतःला झोकून दिलं. आणि तो बेडवर पडतात जुन्या झालेल्या त्या बेडचा कर्कश असा आवाज झाला. जणू काही इतक्यात तो तुटेल, जे सुद्धा त्याला अगदी इरिटेटिंग वाटून गेलं होतं. अरे यार, हा कुठे आलोय मी? त्याने रागातच हाताची मूठ करत बाजूला बेडवर आपटली. डोळे घट्ट मिटून घेतले तर त्याला तसंच पडून राहावं वाटत होतं. खरं तर झोप येत होती त्याला. रात्री 1 सेकंदभरही तो झोपला नव्हता. शिवाय पावसातही भिजलेला थकलेलं शरीर आता त्याला आलेला थकवा ह्याना त्या प्रकारे दाखवू लागलेलं. त्याच्या डोळ्यावर आता झापड येऊ लागलेली. तो तसाच पडून होता 10 मिनिटभरांसाठी. तसाच पडलेल्या अवस्थेत त्याला झोप लागून गेलेली आणि एवढ्यात पुन्हा डोअर नॉक झालं. कोण आहे? त्याने रागानेच तिथून विचारलं. मी विल्यम आहे सर. विल्यमचं नाव ऐकताच त्याचा राग कुठल्या कुठे पळाला. विल्यम आला आहे या एका वाक्यासरशी त्याला बरंच हायसं वाटून गेलेलं. ओ हो विल्यम, थँक गॉड हा आला. तो अगदी चपळाईने उठला आणि जाऊन पहिलं दार उघडलं.
ओ विल्यम, तू आलास. थँक गॉड. मी सांगू नाही शकत मला किती बरं वाटलंय तुला पाहून. आय एम सॉरी, माझं चुकलं. तुला सोबत आणायलाच हवं होतं. हो सर, बट डोंट वरी, मी आता हजर आहे तुमच्या सेवेसाठी. सरांनी सांगितलं आहे तुम्हाला जे काही लागेल त्याची व्यवस्था करायला. काही दिवसांसाठी मीच बॉडीगार्ड आणि मीच तुमचा असिस्टंट आहे असं समजा. बट सर, हे तुम्ही काय घातलंय? तुमचे कपडे कुठे आहेत? त्याने किंचित हसत विचारलं. तसा क्षितिज ओशाळला. अरे यार, तूच राहिला होतास हसायचा. काय सांगू, आलिया भोगासी म्हणतात ना ते काहीतरी, असंच आहे ते. तो म्हणत होता. एवढ्यात उघड्याच राहिलेल्या दारात एक साधारण दिसणारा व्यक्ती दिसला, ज्याने बाहेरून डोअर नॉक केलेलं. त्यामुळे आत असलेल्या दोघांचंही बाहेर लक्ष गेलं. माझं नाव शिवराम आहे, येऊ ना आत? हो या, विल्यमने म्हणताच तो आत आला. ही तुमची बॅग आणि ही कारची किल्ली. कार खाली वाड्याबाहेर उभी केली आहे, ठीक आहे ना? ओ, कार आणली. ओ थँक्यू सो मच. विल्यम, प्लीज तेवढी बॅग घेशील? आय नीड माय क्लोथ्स यार. काय बी लागलं तर हाक मारा, मी आहेच खाली. हो हो ठीक आहे, क्षितिज म्हणाला. तसा शिवराम निघून गेला. क्षितिजने पहिली विल्यमला बॅग ओपन करायला सांगितली आणि पहिला शर्ट आणि ट्राउझर काढले आणि कुर्ता टाईप असलेल्या सदरा त्याने घाईतच उतरवला आणि पटकन विल्यमच्या दिशेने वळला. विल्यम त्याचा आत्ता घालायचा शर्ट समोर पकडून होता. तो घेत त्याने एकाच हातातून घातला असेल एवढ्यात दरवाजात नाश्ता आणि चहा घेऊन अवनी उभी होती. तिनेही त्याला पाहिलेलं आणि त्यानेही. आणि त्याच्या लक्षात आलं आपण असाच दरवाजा उघडा ठेवून कपडे बदलत आहोत. तसा पटकन तो दुसरा हात शर्टमध्ये घालत विरुद्ध दिशेला वळला आणि अवनीही त्याला तसं पाहून डोळे घट्ट मिठून पाठमोरी उभी राहिली. आय एम सॉरी, ते मी नाश्ता. तिच्या तोंडून कसेबसे दोनच शब्द बाहेर पडले. विल्यम. क्षितिजचा वाढलेला आवाज आणि जोर देऊन आलेला आवाज ऐकून विल्यमला कळायचं ते कळलं. क्षितिजने जरा नाखुशीनेच डोळ्यांची उघडझाप केली होती. हो सर, इट्स ओके, द्या माझ्याकडे, मी देतो त्यांना, म्हणत विल्यमने तो नाश्त्याचा ट्रे जाऊन घेतला आणि ती क्षणभर तिथे न थांबता खाली निघून गेली. विल्यम आता डोर लावून आत आला. अरे यार, ती गेली तसा क्षितिजचा वैतागून केसात हात गेलेलाच. इट्स ओके सर, आपलं चुकलं, डोर लावायला हवं होतं. चला जाऊ द्या, तुम्ही नाश्ता करून घ्या. विल्यमच्या चेहऱ्यावर गूढ हास्य आपोआपच उमटलेलं. कधीचं गुंडाळलेलं धोतर सोडून ट्राउझर घालताना त्याचे ते भाव क्षितिजलाही लपले नाहीत. तोवर विल्यमने त्याचा नाश्ता त्याच्या पुढ्यात पकडलेला. हे काय? हा असं का हसत आहेस तू? नाश्त्याची प्लेट हातात घेत क्षितिजने त्याला प्रश्न केला. नाहीतर कुठे, तो चेहऱ्यावरील भाव बेमालूमपणे लपवत म्हणाला. तू हसत होतास हां? एनिवेज, मला भूक लागली आहे, मी खातोय, म्हणत घाईनेच त्याने एक घास तोंडात घेतला. ऑसम. ॲटलिस्ट हे पोहे तरी चांगले वाटतायत. आणि हे काय, हा चहा आहे काय? यार मला चहा नकोय. तिला सांगायला हवं होतं मला कॉफी लागते. तिला कोणाला सर? विल्यम न समजून म्हणाला. अरे तीच रे, आत्ता नाश्ता घेऊन आलेली, म्हणजे त्यांना रे. प्लीज तेवढं सांगशील का? हा चहा घेऊन जा म्हणाव. मला कॉफी हवी आहे, तुझं होऊ दे आधी, मग सांग. ओके, बट सर, चहाही मस्त आहे. आय लाईक इट. एक वेगळाच सुगंध येतोय चहाला. जस्ट ट्राय तर करून पहा. हो का? रिअली? हो खरंच. ओके, बघू, म्हणताच त्याने क्षितिज समोर त्याचा चहा केला. उत्सुकतेपोटी त्याने एक सीप पिऊन पाहिला आणि त्या पाठोपाठ दुसरा. काहीतरी नक्कीच होतं चहात. तसा चहा प्यायला आवडत नसायचा त्याला, पण आज चहा पिऊन त्याचं मत बदललेलं. सो चहा संपेपर्यंत त्याचा कप काही खाली आलाच नव्हता. छान आहे ना सर? इट सीम्स गुड. बट सर, व्हेअर इज वॉशरूम? मला फ्रेश व्हायचं आहे. विल्यम रूमभर नजर फिरवत विचारत होता, कारण त्याला वॉशरूम दिसतच नव्हतं.
शोध बघ, तुला मिळालं या रूममध्ये तर मलाही सांग. अरे बाप रे, इथं रूममध्ये वॉशरूम नाही आहे, तो आश्चर्यकारकरित्या ओरडला. तेच तर सांगतोय केव्हाचा, त्यासाठी आत्ता प्रत्येक वेळी खाली जावं लागणार आहे, अगदी रात्री सुद्धा. रात्री सुद्धा? ओ गॉड. तोही त्या विचाराने पुन्हा वैतागला. अरे बाप रे, विल्यमच्या तोंडून हे उद्गार बाहेर पडले. नाही तर काय, डॅडना तेच सांगत होतो, पण ऐकतील ते डॅड कसले. ओके, म्हणजे आता काही ऑप्शन नाही आहे. असो, मी आलोच फ्रेश होऊन, विल्यम उठत म्हणाला. हो, लवकर ये. तू आलास की मग जाऊ तो प्लांट पाहायला. तू रेडी आहेस ना? होय सर, जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स, मी आलोच, म्हणत तो क्षणार्धात नजरेआड झाला. क्षितिजने पोहे संपवले आणि त्याचा लॅपटॉप आणि इतर ऑफिसचं महत्त्वाचं साहित्य रेडी करू लागला, कारण तो लगेचच विल्यमसोबत प्लांट आहे तिथं जायला निघणार होता. सध्या त्याच्या डोक्यात कामाचं चालू होतं. काही वेळ विल्यमची वाट पाहून तो खाली जायला निघाला आणि जिन्यातून खाली धावत जाताना मध्यभागी आल्यावर वर येणारी अवनी नेमकी त्याच्या समोर आली. तो जिना फार अगदी प्रशस्त नव्हता, एक माणूस कसा तरी वर खाली करेल इतकाच होता. दोघंही समोर येताच पुन्हा ओशाडे होते आणि त्याला जागा द्यायला म्हणून ती पुन्हा पायऱ्या उतरून खाली निघून गेली. आताही तिने थेट त्याच्याकडे पाहणं टाळलेलं. ती समोर आल्यावर त्याचंही हृदय एकाएकी उच्चांक गाठत होतं. का ते काही त्याला कळत नव्हतं, पण तसाही सध्या तो तिच्याबद्दल तसा काही खास विचार करत नव्हता. त्याचं एकदा ठरलं की मग मात्र ते ठरलेलं असायचं. सध्या तरी प्रेम या भावनेपासून तो स्वतःला दूर ठेवणार होता. अर्थात यात यशस्वी होणं न होणं त्याच्या हातात कितपत असणार होतं हाही प्रश्न होताच. तेही लवकरच कळणार आहे. पण एव्हाना ती कधीच त्याच्याकडे थेट पाहत नाही, शक्यतो खाली पाहून बोलते हे त्याने एवढ्या वेळात ऑब्झर्व केलेलं आणि याचंच त्याला अतिशय कुतूहल वाटत होतं. तिच्याकडे ओढ लावणाऱ्या त्या नाजूक बंधाची ही सुरुवात होती की काय ते नियतीला ठाऊक असावं. तो मात्र अनभिज्ञ होता आणि ती काय विचार करते हेही लवकरच कळेल. आणि त्या दोघात घडणाऱ्या त्या चुटपुट गोष्टींना साक्षी असणारा विल्यम मात्र बाजूला राहून ते सगळं पाहत होता. आता घडलेली गोष्टही त्याच्या नजरेस पडलेली. हे सगळं पाहताना त्याच्याही गालात हास्य उमटलं वाचून राहत नव्हतं. आजचा पार्ट इथंच संपलाय. त्या दोघांच्या मधली केमिस्ट्री जसजशी कथा पुढं जाते तसतशी फुलत जाईल. तर कथा अर्थात इंटरेस्टिंग आहे. ऐकत रहा. अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.